आजचा काय दौरा तुमच्या सिंधुदुर्गात काय विशेष प्रयोजन? महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांचे दौरे होत आहेत. अलीकडेच काही दिवसापूर्वी शिवसेना भवनमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली आणि त्यावेळेला पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सर्व नेत्यांना ही सूचना केली की त्यांनी जिल्ह्यामध्ये दौरे करावेत. अनेक जिल्ह्यांच्या मागण्या आहेत, त्याप्रमाणे आम्ही फिरतो. आता इथे आल्यानंतर पहिली मागणी आली ती की उद्धव साहेबांचाच दौरा पाहिजे. तर आता आम्ही गेल्यानंतर तिथे चर्चा करू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा दौरा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर कसा आयोजित करता येईल ह्याचा प्रयत्न करू. थोडासा पाऊस कमी होण्याची गरज आहे आणि हा दौरा लवकरात लवकर होईल असं मला स्वतःला विश्वास आहे. आज तुम्ही पक्ष संघटनेचा आढावा घेतला, कसं काय कार्यक्रम? काही पक्ष संघटना आढावा घेत असताना काही नाराजीचं सूर पण मीटिंगमध्ये पाहिलं नाही. सूचना आल्या, त्यातली पहिली सूचना अशी आहे की पक्षप्रमुखांचा आदित्य साहेबांचा दौरा पाहिजे. तर आम्ही ते जाऊन तिकडे पाहणार आहोत. दुसरं, काही ठिकाणी शाखा उद्घाटनांची मागणी आहे. तर त्या ठिकाणी हे जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत यांना असे सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी त्या ठिकाणी जाऊन दौरे करावेत तालुक्यामध्ये आणि काही जी उद्घाटनं किंवा काही जी त्या ठिकाणी भेटी देणं आहे या कामाला महत्त्व द्यावं. आणि त्या पाठोपाठ लवकरात लवकर थोडासा पाऊस कमी झाल्यानंतर आदित्य साहेब आणि उद्धव साहेब यांचे दौरे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. साहेब, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर आपण चर्चा केली. मग यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नगरपालिका निवडणुकीत असतील, यामध्ये ठाकरे सेनेचे नेते गायब होते. इथले माजी खासदार असतील विनायक राऊत, हे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत दिसले नाही. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं गेलं, पदाधिकारी वाऱ्यावर सोडले गेले. अनेक ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्या. उमेदवार नसल्यामुळे ठाकरे सेनेची ही कुठेतरी जी पिछेहाट होत होती, तर ठाकरे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांना हे एवढं उशीर का लागला? मी स्वतः आज इथे आलेलो आहे आणि असे दौरे आता इथे वारंवार होणार आहेत. आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून सूचना घेतलेल्या आहेत आणि त्या सूचना आम्ही मांडणार आहोत. ज्या काही उणिवा असतील त्या दूर करायच्या आणि जोमाने काम करायचं हेच राजकीय पक्षासाठी प्रगतीसाठी आवश्यक असतं आणि ती जी काही गरज आहे ती आम्ही निश्चित पूर्ण करू आणि हा सिंधुदुर्ग जिल्हा हा पुन्हा एकदा 100% शिवसेनामय कसा होईल याच्यासाठी कार्य आणि प्रयत्न करू. तर साहेब, पुण्यामध्ये अंगणवाडीच्या सेविकेने जे अन्न भेसळबाबत किंवा जो विद्यार्थ्यांना अन्न पुरवठा होतोय तो खराब असल्याचा काल दावा केला होता आणि त्यानंतर आता जो अंगणवाडीतील मुलांना जो पुरवठा करण्यात येतोय तो निकृष्ट दर्जाचा असल्याचं आता ठाणे जिल्हा आरोग्य विभागाने आपल्या अहवालात म्हटलेलं आहे. काय सांगा? ही खरोखर गंभीर अशी गोष्ट पुढे आलेली आहे आणि अशा ज्या अंगणवाड्या चालतात, गोरगरिबांच्या मुलांना त्या ठिकाणी जे अन्न दिलं जातं त्याच्यातच अशा प्रकारचा घोटाळा असेल तर ही गंभीर गोष्ट आहे. आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमदार यांना आता अशा प्रकारची माहिती देणार आहोत की त्यांनी त्यांच्या भागामध्ये ज्या अंगणवाड्या आहेत आणि दुर्गम भागामध्ये खास करून ज्या आहेत त्या ठिकाणी भेटी द्याव्यात आणि तिथे चाललेला जो कारभार आहे त्याच्यातले दोष हुडकून त्याच्यावर वरिष्ठांकडे मागणी करावी की ह्याच्या सुधारणा झाली पाहिजे आणि सर्वत्र अगदी विधानसभेत सुद्धा ह्याच्यावर आवाज उठवण्याची सूचना शिवसेनेच्या आमदारांना केली जाईल. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.